काय तुला काय वाटलं हळदीला आलायस? स्ट्रॉ खाली पडलेली, दुसरी स्ट्रॉ हवी आहे. संपल्या आहेत. अच्छा ठीक आहे, या तिघांसाठी टाळा वाजवा एकदा. ठीक आहे, आता इकडच्या कोणाला तरी पकडू आपण. कोण आहे या साईडला? ठीक आहे, हाय ह्यांच्याशी बोलू. हाय हाय, काय नाव आहे तुझं? हाय स्मृती. अरे काय आवाज आहे बघताय तुम्ही? हा एकदम आरजे बनू शकतेस तू. स्मृती कोणावर आली आहेस? मी फियांसे बरोबर आहे. अरे कडक. फियांसे म्हणजे लग्न झालं नाहीये ना? नाही. आता मजा बघ तू. ठीक आहे. मला ते लवगुरू कसा असतो, मी अँटी लवगुरू आहे. ठीक, ए घाबरू नको ते. तो म्हणतो लवड्या 500 पण दिले आहेत, मुलगी पण घालवशील का आता? स्मृती कुठे भेटली तिला? ह्याला याला सॉरी. ऑफिसमध्ये. अच्छा, फियॉन्से म्हणजे लव्ह मॅरेज आहे ना? love अरे मग marriage. काय घाबरतोयस? कोणतं ऑफिस आहे सांगू शकते? सरच सांग, आम्ही बीप नाही करणार आहे. शिपिंग लाईनमध्ये होतो. अच्छा, तुम्ही शिपिंग लॉजिस्टिक्स मध्ये आहात तुम्ही? अच्छा ठीक आहे. काय तुझा काय रोल आहे? मी आता दुसऱ्या ऑफिसमध्ये शिपिंगमध्येच आहे. अच्छा, आधी होता तुम्ही ज्या ऑफिसमध्ये तिथे आहात, तुला भेटला. अच्छा ठीक आहे. आणि किती वर्ष एकत्र काम केलं? ॲक्च्युली आम्ही 2 years एकत्र काम केलं. नंतर मी दुसरीकडे जॉबला लागली. तो तसं म्हणजे नाही, पटवलं कधी त्या जॉबमध्ये? हां, त्या तेव्हा त्याच टेन्युअर मध्ये हो, पटवलेलं. ठीक आहे ठीक आहे. आणि किती वर्ष झाली या गोष्टीला? आता 2.5 years 2.5. हे लिंक्डइन खोललंय मी ते. 2.5 म्हणा. ठीक आहे. कसं पटवलं याने तुला की तू त्याला? ऍक्च्युली आम्ही नाही पटवलं एकमेकांना. म्हणजे आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. तर ही फालतूगिरी मला नाही ऐकायची. हे सगळं नाही fact आहे. हे काय फॅक्ट आहे? फ्रेंड्स लोक हे सगळं करतात एकत्र. अरे काय फ्रेंड्स होतात, ठीक आहे. मग कधी रोमॅन्टिक कधी झालात? कळलं ना आता? घरच्यांना सांगितलंय ना लग्न ठरलंय ना? हां, ठरलंय ना लग्न? अरे मग सांगा ना आता. काय नाही, जस्ट एकत्र टाइम स्पेंड केला तर मग कळालं की आम्ही लोक म्हणजे एकदम जास्त कम्फर्टेबल आहे. हा 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 हा. हळू हळू हळू. हा 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 हा. कसं कळलं कम्फर्टेबल आहात ते? एक आहे की आधी पण होते रिलेशनशिप्स, पण एक असं नाही, गर्लफ्रेंड कधी बॉयफ्रेंडला 90% पेक्षा जास्त शेअर नाही करू शकत. पण ह्याच्यामध्ये असतं ना, म्हणजे थोडं कोटारडी आहेस तू आता. त्याची काढली आहे म्हणजे मला पण 90% सांगते. नाही. भाऊ दुसरी शोधायची तू. काय 10% काय लपवतेस ह्याच्यापासून सांग मला. अरे मी जे सांगते की ह्याच्या केसमध्ये असं नव्हतं. हो स्मूथ आहे ना. हा म्हणतो माझ्यापेक्षा मोठी प्लेअर आहे ही. ते ठीक आहे. हा, तर आधीचे तुझे थोडे टॉक्सिक बॉयफ्रेंड्स होते आणि हा वाला तुला वाटलं की हा मस्त आहे, की याच्यावर मी असू शकते म्हणजे ना. एक्झॅक्टली. अच्छा, छान. त्याला पण तसं आवडतं आणि तो तसा मला राहून देतो. ओ वाव. नाही, एकदा लग्न होऊ दे मग बघ. 9वारी घाल चल. नाही, कधीच नाही. नाही नाही. अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणि तो छान, नॉन छान. महाराष्ट्रीयन नाहीये. हा हा. नॉन महाराष्ट्रीयन नाही, मग तो नवारी का घालायला सांगेल? सॉरी, महाराष्ट्रीयन नाहीये. सॉरी. तू नॉन महाराष्ट्रीयन नाही आहे तू? काय 9वारी महाराष्ट्रीयन सांगणार ना, अजून कोण सांगणार? हा, ते साऊथवाले येऊन सांगतील 9वारी पहिने का. युट्यूबवर तुम्हाला वाटते ना काय जुत्यावर घेऊ उत्तर देतात. खरं खरं झालं. तो म्हणतोय 90 नको 85च कर शेअर. लवडे लागतंय तिथे. बेस्ट गोष्ट काय वाटते त्याबद्दल तुला? बेस्ट, तो खूप स्वीट आहे आणि तुम्हा लोकांना हरामखोर आहात रे. एखादी मुलगी बोलते स्वीट आहे, घंटा स्वीट आहे. नाही, म्हणजे खूप शांत आहे नेहमी. म्हणजे मी थोडी अग्रेसिव्ह आहे थोडं. म्हणजे थोडं लगेच. हे अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग वेगळं असतं. हे म्हणतात हँडकम. हा हा हा. अग्रेसिव्ह आहे. काय करतेस अग्रेसिव्ह म्हणजे? अग्रेसिव्ह आहे मी लगेच. विराट कोहली आहे. बोलते मी त्याला. हा म्हणते. अच्छा अच्छा. हा ठीक आहे ठीक आहे. अच्छा म्हणजे तू शॉर्ट टेम्पर्ड आहेस? शॉर्ट टेम्पर्ड आणि मी फटाकसे म्हणजे पॅनिक वगैरे होते तर तो असा नेहमी मला शांत करवतो आणि बोलतो की का टेन्शन घेते, चिल मार. मी खूप ओव्हरथिंक करते. आणि मग तो घरी जाऊन रडतो. नशिबात माझा पांडू आहे. कशाला लॉजिस्टिक मध्ये घुसलो काय माहिती. ठीक आहे. आता त्याला ते. हाय भाऊ, काय नाव आहे तुझं? माझं नाव भरत आहे.
भरत आहे छान. भरत जाधव. नाही. तू महाराष्ट्रीयन आहेस? नाही. अच्छा अच्छा, तू म्हणत होतीस की तो नॉन महाराष्ट्रीयन आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुला मराठी कळते? हो हो कळतं. आणि बोलता पण येते? हो थोडाफार. मराठीच बोलायचं. हिच्या आधी तुझे किती, हिच्या आधी काय ते ना तुम्हाला, हा हिच्या आधी तुझी किती गर्लफ्रेंड्स होती? एकच होती. एवढीच सांगितलेस तिला? हो. आणि तिने तुला किती सांगितले? 3-4 सांगितलं. शपथ, आयुष्यात मी पहिल्यांदा याचं पाणी सांडलं. कोणाचं सांडलं? तुझं सांडलं असू शकत. इट्स हर चॉईस. हा ठीक आहे. सही. टिश्यू हवा आहे? टिश्यू माझ्याकडे आहेत, गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ठीक आहे, हे घे टिश्यू घे. बाकी पण काय तू भिजलं असेल तर ते मला. इस हफ्ते होगा मुकाबला मेरे और मेरे बीच, और जो जीता वो दे. हा भाऊ आहे, आम्ही इकडेच आहोत. ठीक आहे. हा तर काय आपण कुठे होतो? काय हरामखोर आहात रे. 3-4. हा छान. एक मिनिट, पण तू जेव्हा घरी सांगितलंय दोघांनी लग्न करणार आहे, जेव्हा तू सांगितलंस घरी, आता तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस, ती महाराष्ट्रीयन आहे, काही प्रॉब्लेम झाला? नाही, काय नाही. काय बोलले घरचे? करून टाक. हो. अरे यार, काय आहे तुझं, म्हणजे तू कोण आहेस? नाही म्हणजे असं गुजराती आहेस? नाही, बिहारचा आहे मी. अरे मग तर हाच बोलणार ना. असं कोणतं स्टिरियोटाईप आहे बिहारी लोकांबद्दल जे तुला वाटतं खोटं आहे? ते पान थुकण्याचा. पान थुकण्याचा स्टिरियोटाईप काय आहे? हे तू खात नाहीये. एक मिनिट, मागे बघायला लागली, या पान खाऊन आलाय? हा की सगळेच बिहारी पान खातात, हे स्टिरियोटाईप. अच्छा, नाही हा बरोबर नसेलच. हा नाही खात ना तू? नाही. कधी सोडलंस? आणि हिचं नाव काय होतं, विसरलो. स्मृती. ती डिसअपॉइंट झाली एकदम की एवढा लगेच कसं विसरला असं. अरे मी थोडी त्या 3-4 मधलं आहे का. हिच्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तू काय केली? नाही, तिने तुझ्यासाठी सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? त्यांनी तुझ में रब दिखता है यारा मैं क्यों. ए गाणं नको, कॉपीराईट येईल. हा काय केली आहे सर्वात रोमॅन्टिक गोष्ट? त्यांनी माझ्याशी एंगेजमेंट केली. याला भीक नाही म्हण. ही सर्वात रोमॅन्टिक गोष्ट आहे. कळलं घे यार. मस्त आहे भाऊ, मस्त पकडलंय. छान आहे. तिला दे. काय नाव? स्मृती. हा स्मृती, तू तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली? तुम्ही लोक गेस मारताय का मागून की हा काय केलं असेल? रिक्षाला रंग दिला असेल. रिक्षा ऑरेंज केली त्याने. हा स्मृती. हां, ॲक्च्युली आमची फर्स्ट डेट होती. जस्ट एक नॉर्मल डेट होती. ते आम्ही डिसाईड करतो. जस्ट एकदम नॉर्मल ॲज अ फ्रेंड. म्हणजे मे बी आम्हाला फिलिंग्स होते तेव्हा, बट आम्ही हा नॉर्मल फ्रेंड्स. तर त्यांनी एकदम इट वॉज अनएक्सपेक्टेड की त्यांनी मला रोज आणून दिलेलं. तर दॅट वॉज रोमॅन्टिक फॉर मी. बरोबर. मतलब असे खूप केलेत, पण दॅट वॉज व्हेरी. ए असे काय रोज म्हणजे काय द्यायचं अजून? फ्लावर. ए रोज गुलाब रोज देतो. अच्छा हा. कोणते? काकी मजा येते ना? हा ठीक आहे. हा मग कोणत्या कलरचं होतं? लाल होतं. हो. अच्छा, मल्टी कलर्स होते. मल्टी कलर ते येतात ना, येलो मध्ये पण येतं, व्हाईट. अच्छा, त्याने पूर्ण काय अजून सांगतंय का? हे भिजून जाणार आहे. अच्छा, ते गुच्छ होता, त्यात वेगवेगळ्या कलरचे होते. स्मॉल बुके. एकदम त्याने सेफ ऑप्शन खेळला. आणि जेव्हा तू घरी सांगितलंस तेव्हा काही सीन झाला? मी ॲक्च्युली डायरेक्ट डिक्लेअर केलं की हा, मी डायरेक्ट घेऊन आली घरी आणि बोलली आहे ह्याच्याबरोबर मला लग्न करायचं आहे. फुल गट्सी आहेस का तू?
मग काय बोलले बाबा थोबाडीत मारल्यानंतर? काय नाही, त्याला घेऊन आली. म्हणजे मी ॲक्च्युली युजली सॅटर्डे संडे आम्हाला ऑफ असतं ना, तर सॅटर्डे निघून जाते मी, म्हणजे फ्रेंड्स बरोबर वगैरे. तर त्यांना अरे निघून जाते म्हणजे हिला लगेच विराचं रिसॉर्ट आठवलं. काय फिरायला जाते? हां बरं. स्मृती तू सांग, हे छोटे लोकांचे इग्नोर कर त्यांना. हां. तर नॉर्मली मी निघत होती घरातून. तर पप्पा बोलले कुठे चालली, जस्ट नॉर्मली कोणाबरोबर चालली. त्यांना फ्रेंड्स माहिती आहेत माझे. तर मी तेव्हा ना उत्तर नाही दिलं. मी त्यांना बोलली की मी संध्याकाळी घेऊन येते, मग तुम्ही बघा मी कोणाबरोबर जाते. तर त्यांनी उडवून लावले ते लिटरली. उडवून लावलं म्हणजे उत्तर. इग्नोर केलं. अच्छा, त्यांना वाटलं बकवास करते, तर त्यांनी इग्नोर केलं. नंतर मी खरंच घेऊन आली, तर सदमेमध्ये गेले. कळलं. मग काय झालं? मग मम्मीला मी आधीच सांगून ठेवलेलं. तर मम्मीचा पार्लर आहे, तर ती तिथून आली आणि ही इन्फो का दिलीस? अरे म्हणजे मम्मी आली ह्याच्या आयब्रोज करते आधी. खूप वाढलेत. म्हणजे ती घरी नव्हती. अच्छा हा मम्मी. आय हॅड टू कॉल हर, म्हणजे सो दॅट शी कुड ब्रेक दी आईस असा. तर ती आली आणि मग हळूहळू मग ती पप्पा तर एकदम शांतच होते. नंतर मम्मी बोलली काहीतरी बोला तरी, काहीतरी विचारा तरी. ते काय विचारतच नव्हते. आणि तेव्हा म्हणजे हा माझ्याबरोबर जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा तो मराठी बोलायला लागला ना. थोडं जास्त, म्हणजे बोलतो ना अजून हे आता